धन्यवाद येशू. धन्यवाद लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, देवाचं गौरव करतो की या सुंदरच्या समयामध्ये देवाने पुन्हा एक वार आम्हाला एकत्र केलेलं आहे, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची महिमा करण्यासाठी, त्याच्या वचनाचं प्रियांनो खरोखर गौरव करण्यासाठी. आणि म्हणून प्रियांनो, आपण यावेळेस त्या परमेश्वराला त्याची महिमा देऊयात, त्या परमेश्वराला त्याचं गौरव देऊयात आणि आपण सर्वजण डोळे झाकूयात आणि त्या परमेश्वराला खरोखर प्रियांनो नतमस्तक होऊन परमेश्वराला म्हणूयात की देवा तू आम्हाला शिकव, तू आम्हाला चालव. आपण सर्वजण प्रार्थना करूयात. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वर, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बापा तुझ्या नावाला मान महिमा सन्मान युगानुयुग देतो की देवा या सुंदरच्या समयामध्ये प्रभू येशू तू आम्हाला एकत्र केलंस. आणि प्रभू येशू, होय प्रभू येशू, वचनाद्वारे शिकण्यासाठी, वचनाद्वारे योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी, वचनाद्वारे प्रभू येशू आम्ही सर्व सिद्ध होण्यासाठी, होय प्रभू येशू, विशेषतः त्या दृष्टाचे जळते बाण विझवण्यासाठी देवा तू आम्हाला तयार कर. तू आम्हाला प्रभू येशू आमची जी आत्मिक होय प्रभू येशू बुद्धी आहे ती सर्व सिद्ध बनवण्यासाठी देवा तू आम्हाला सहाय्य मदत कर. सर्व आदर गौरव मान महिमा सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्यतारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणून पित्या. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देतो, गौरव देतो. या सुंदरच्या समयामध्ये देवाने आम्हाला खरोखर प्रियांनो ही वेळ दिलेली आहे वचनाद्वारे त्याचं प्रियांनो गौरव करण्यासाठी, वचनाद्वारे त्याची महिमा करण्यासाठी. तर प्रियांनो खरोखर प्रार्थनेला सुरुवात करण्यापूर्वी, उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रियांनो मसीह मंथन बैठक प्रियांनो पास्टर डॅनियल राज हे जे फाउंडर आहेत, तर प्रियांनो खरोखर अद्भुत शिक्षणाद्वारे, अद्भुत जबरदस्त प्रगटीकरणाद्वारे प्रियांनो ते आज मंडळीशी संवाद करत आहेत, आज अनेकांना मार्गदर्शन करायचं काम करत आहेत. आणि प्रियांनो खरोखर त्यातलाच मी एक भाग, खरोखर मी देखील तुमच्या समोर आज उभा आहे. केवळ प्रियांनो त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं, वचनाद्वारे योग्य कॉन्टॅक्टमध्ये शिकवलं आणि म्हणून प्रियांनो मी आज तुमच्यामध्ये उभा आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही देखील मसीह मंथन बैठकला तुम्ही जॉईंट व्हावं आणि प्रियांनो अद्भुत रीतीने देवाच्या वचनामध्ये वाढावं, अद्भुत रीतीने सर्वसिद्ध व्हावं. तर प्रियांनो खरोखर आज मसीह मंथन बैठक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे, मग युथ ग्रुप असू द्यात, महिला मंडळ असू द्यात, प्रियांनो किड्स चर्च म्हणजे लहान मुलांचं संडे स्कूल असू द्यात, त्या पद्धतीने प्रियांनो खरोखर कपल्स म्हणजे जे जोडपे आहेत त्यांना स्पिरिच्युअल मार्गदर्शन असू द्यात. आणि प्रियांनो अशा वेगवेगळ्या प्रकारे आज मंडळी सर्व सिद्ध करायचं काम पास्टर डॅनियल राज मसीह मंथन बैठक या प्लॅटफॉर्मद्वारे करत आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही त्यामध्ये भाग घ्यावं. आणि प्रियांनो खरोखर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायबल ट्रेनिंग कॉलेज, शॉर्ट टर्म बायबल ट्रेनिंग कॉलेज, फक्त 5 दिवसाचं. प्रियांनो खरोखर एक अद्भुत जीवन बदलणारं असं बायबल ट्रेनिंग कॉलेज आहे. आणि प्रियांनो यामध्ये तुम्ही भाग घ्यावा अशी माझी विनंती आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळे थिओफेनी, क्रिस्टोफेनी, प्रियांनो निमेटॉलॉजी आणि प्रियांनो वेगवेगळे टॉपिक आहेत, हेमॅटोलॉजी, पाप, प्रियांनो या एंजिलिओलॉजी म्हणजे प्रियांनो खरोखर देवदूतांचं देखील जी डॉक्ट्रिन आहे ती, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 11 ते 12 टॉपिक प्रियांनो त्यांनी टीच केलेले आहेत आणि त्याद्वारे संपूर्ण बायबल त्यांनी कव्हर केलेला आहे फक्त 5 दिवसामध्ये. आणि अद्भुत रीतीने प्रियांनो त्या ट्रेनिंगला जे जातं ते अद्भुत रीतीने देवाचं योग्य मार्गदर्शन मध्ये प्रियांनो एक सेवक म्हणून काय होतं प्रियांनो, प्रत्येक जण बाहेर पडतो. म्हणजे जाताना जे रोपटं असतं तर प्रियांनो येताना ते मोठं झाड होतं. म्हणजे देवाच्या आत्मिक वचनाद्वारे प्रियांनो मार्गदर्शन आणि त्याद्वारे एवढं जबरदस्त गांभीर्य खरोखर प्रियांनो या देवाच्या अद्भुत शिक्षणाबद्दल यायला लागतं. आणि प्रियांनो खरोखर माझी इच्छा आहे की तुम्ही ते बायबल ट्रेनिंग कॉलेज अटेंड करावं. काय करायचं? हालेलुया. तर प्रियांनो फक्त एक नंबर आहे सिस्टर सिवान यांचा, तो नंबर डायल करायचा आणि प्रियांनो तुम्ही तुमची अपॉइंटमेंट फिक्स करायची. नंबर आहे 9322796905. प्रियांनो बायबल ट्रेनिंग कॉलेजचा
ला ज्यांना नवीन ऍडमिशन करायचं आहे, ज्यांची इच्छा आहे, जसा मी तयार झालेलो आहे तशी तुमची देखील इच्छा जर आहे की मी देखील अद्भुत रीतीने तयार व्हावं, तर प्रियानो नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, तुमची अपॉइंटमेंट फिक्स करू शकता 9322796905. आणि प्रियानो फक्त आणि फक्त काय आहे, 5,000मध्ये मुंबई सारख्या ठिकाणी अद्भुत रीतीने राहणं खाणं, फक्त अकोमोडेशन चार्ज हा काय आहे 5,000 आहे. म्हणून प्रियानो तुम्ही त्यामध्ये भाग घ्या, अद्भुत रीतीने तयार व्हा आणि इतरांना देखील तयार करा. आणि प्रियानो कोणतीही समस्या आहे पूर्ण जगामध्ये, खरोखर मसीह मंथनच्या शाखा कुठं आहेत, चर्चेस कुठं आहेत, यासाठी प्रियानो MMB ऑफिसला नंबर करायचा आहे आणि तो नंबर आहे 9982335377. MMB ऑफिसचा नंबर. प्रियानो तुम्हाला चर्च बद्दल जानकारी पाहिजे की मसीह मंथन बैठकच्या चर्चेस कुठे आहेत, तर किंवा बायबल रिलेटेड कोणती गोष्ट जर तुम्हाला समजून घ्यायची आहे तर नंबर आहे 9982335377. याद्वारे प्रियानो तुम्ही काय होऊ शकता, अद्भुत रीतीने तयार होऊ शकता, अनेकांना देखील तुम्ही तयार करू शकता. आणि प्रियानो देवाची देखील इच्छा आहे, काय म्हटलेलं आहे की जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना काय करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना माझे शिष्य बनवा. प्रियानो आज मसीह मंथन बैठक तेच काम करत आहे, प्रीच करत आहे, टीच करत आहे, लोकांना प्रभू येशूचं शिष्य बनवत आहे आणि त्यांना अद्भुत रीतीने तयार करत आहे. तर प्रियानो या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा, कारण ज्या वेळेस देव येईल त्यावेळेस प्रियानो तुम्ही सर्वसिद्ध तर असणारच असणार, अनेकांना सर्वसिद्ध बनवलेला असणार. आणि प्रियानो भल्या आणि विश्वासू दासा अशी थाप तुमच्या पाठीवर पाडणार. आणि म्हणून प्रियानो या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. तर प्रियानो सूचना झालेल्या आहेत आणि आता वेळ आहे वचनाची. हालेलुया. वचन प्रियानो, वचन खूप जबरदस्त, कारण का प्रियानो खरोखर पास्टरांनी देखील प्रियानो 31sta जो मेसेज आहे तर मी तो तुम्हाला माझ्या पद्धतीने काय करत आहे प्रियानो सांगत आहे, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की दृष्टाचे जळते बाण. हालेलुया. काय आहे, दृष्टाचे जळते बाण हे तुम्हाला आणि मला विझवता आले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण प्रियानो या 2026 मध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. 2026 पर्यंत प्रियानो अनेक गोष्टी अशा चेंजेस झालेल्या आहेत की सोशल प्लॅटफॉर्मवर प्रियानो आज काय होत आहे की वेगवेगळ्या प्रकारचं टीचिंग, पण योग्य कॉन्टॅक्ट्स मध्ये कुणी शिकवायला तयार नाही. हालेलुया. योग्य कॉन्टॅक्ट्स मध्ये प्रियानो देवाचं वचन काय सांगत आहे, योग्य वचनाद्वारे देव कोणतं मार्गदर्शन करत आहे प्रियानो त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. फक्त आणि फक्त प्रियानो वेगवेगळ्या टीचिंगद्वारे म्हणजे सैतानाने भरमावलेलं टीचिंग प्रियानो आज चालू आहे. म्हणून प्रियानो आज जो टॉपिक आहे मसीह मंथनचं जे टार्गेट आहे 2026चं, त्या दृष्टाचे जळते बाण बरखास्त करायचे. हालेलुया. आणि त्यासाठी प्रियानो आम्हाला तयार होणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया. कारण प्रियानो आज सैतान कोणत्याही अवाढव्य स्वरूपात येणार नाही, कोणताही काय म्हणतो ना आपण त्याला ड्रॅगन स्वरूपात येणार नाही, कोणत्याही जबरदस्त अकराळ विक्राळ स्वरूपात येणार नाही. प्रियानो तो फक्त तुमच्या आणि माझ्या मेंदूवर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मस्तिष्क हा त्याचा जो मराठी अनुवाद आहे. ऍक्च्युली प्रियानो हा काय आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हा जो अनुवाद आहे मस्तिष्क म्हणजे मेंदू. हालेलुया. या मेंदूवरच तो काम करतो. हालेलुया. स्पिरिच्युअल मेंदू ज्याला म्हटलेला आहे, ईश्वर मीमांसात्मक, हालेलुया, मस्तिष्क जे आहे तर त्याच्यावरच तो काम करतो. हालेलुया. तो तुमच्या पूर्ण बॉडीवर काहीही काम करत नाही, फक्त मेंदूवर. हालेलुया. हवाबाई कुठं फसल्या, हालेलुया, हवाबाई कुठं फसल्या तर प्रियानो फक्त आणि फक्त या ठिकाणाचं प्रियानो त्या सैतानाने ताबा घेतला. आणि प्रियानो खरोखर देवाने सांगितलं होतं की तुम्ही खास मरणार, परंतु प्रियानो सैतानाने काय सांगितलं, हे तुम्ही मरणार नाही, काय व्हायला, तुम्ही खरोखर देवाच्या, हालेलुया, गोष्टी जाणाल आणि देवा समान तुम्हाला ज्ञान येईल. प्रियानो खरोखर हे 100 टीचिंग
आदामबाईला फसवण्यासाठी सैतान सक्सेस झाला. आणि प्रियानो, तेव्हा आदाम हवा होते, आज प्रियानो मंडळी आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि हे चरम सीमावर आहे. म्हणून प्रियानो, काय आहे? तीर, ज्याला आपण बाण म्हणतो. तर प्रियानो, हे बाण, जे जळते बाण आहे सैतानाचे, ते आम्हाला विझवता आले पाहिजे. ते आम्हाला नेस्त नाबूद करता आले पाहिजे देवाच्या वचनामध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. का? कारण का प्रियानो, ख्रिस्ताने ज्या वेळेस अरण्यामध्ये प्रियानो त्याची परीक्षा होत होती, सैतान देखील हे जळते बाण घेऊन तो येशू ख्रिस्ताकडे येत होता. परंतु येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस तो जे बोलायचा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या बोलण्याने त्या सैतानाचं काय व्हायचं प्रियानो? हालेलुया, तो हादरून जायचा. त्याच्या तोंडावर असा तमाशा येशू ख्रिस्त मारायचा की हे, हालेलुया, काय आहे की वचन, हालेलुया, वचनाद्वारे मनुष्य जिवंत राहू शकतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तू फक्त आपला देव परमेश्वर यालाच नमन कर. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अशा पद्धतीने त्या सैतानाला त्याने नेस्तनाबूद केलं. आज प्रियानो, तुमची माझी बारी आहे. हालेलुया. सैतान तीर फेकणार, हालेलुया, चुकीच्या शिक्षणाद्वारे, वचनाला कॉन्ट्रडिक्ट करून. परंतु प्रियानो, या तीराला आम्हाला काय करायचं आहे? हालेलुया, प्रेज लॉर्ड, की तुम्हाला न मला त्या बाणाला, त्या तीराला प्रियानो त्याचे नेस्तनाबूद करायचं आहे. कारण का वचन काय सांगतं? इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 16वे वचन, या ठिकाणी खूप सुंदर असं सांगितलेलं आहे की आणि या सर्वाबरोबरच जिच्या योग्य त्या दृष्टाचे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. प्रियांनो, खरोखर सुंदर असं प्रगटीकरण मसीह मंथन बैठकला 2026चं. प्रियांनो, या दृष्टाचे जळते बाण आम्हाला काय करता आले पाहिजे? नेस्त नाबूद करता आले पाहिजे. या खरोखर प्रियांनो, आम्हाला काय करता यावं? की त्याचा प्रतिकार करता यावा. आम्हाला त्या सैतानासमोर प्रियानो, तुम्हाला आणि मला काय करावं? करता यावं, बॅटल करता यावं. यासाठी तुम्हाला आणि मला या जळत्या बाणाला प्रियानो प्रतिकार करायचा आहे. कशाद्वारे? वचनाद्वारे. कशाद्वारे? योग्य शिक्षणाद्वारे. कशाद्वारे? प्रियानो, खरोखर ही जी देवाची शस्त्र सामग्री आहे ती धारण करू. आणि म्हणून प्रियानो, खरोखर आज सैतान काय झालेला आहे? त्याने त्याची चाल सक्सेस केलेली आहे लोकांना गलतफहमिया करण्यासाठी, लोकांना चुकीच्या पद्धतीने भरमावण्यासाठी, लोकांना काय करावं की भ्रमिष्ट करण्यासाठी आज सैतान सक्सेस झालेला आहे. हालेलुया. फक्त इथं अटॅक करतो, बस, बाकी काही नाही. परंतु प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? हालेलुया, वचनाद्वारे त्याचे तीर नेस्तनाबूद करायचे आहे. आणि म्हणून प्रियांनो, इफिसकरास पत्रामध्ये अद्भुत रीतीने काय केलं? प्रियांनो, पाऊलाने तुम्हाला आणि मला शस्त्र सामग्री धारण करायला लावलेली आहे. का? कारण त्या जळते बाण जे आहे, कारण बाण जो असतो ना प्रियांनो, हालेलुया, भेदून आरपार जातो. मग ते आदामापासून तर आजपर्यंत प्रियांनो, विशेषतः जे आदिवासी लोक आहेत प्रियांनो, त्यांना माहिती आहे बाण जो सोडतात ना ते जबरदस्त आर पार भेदून प्रियांनो खरोखर काय करतं? नष्ट करतं मनुष्याला, जनावरांना, प्रियांनो ज्याची शिकार करायची आहे त्यांना. परंतु या दृष्टाकडे एवढे खतरनाक बाण आहे, ते तुम्हाला आणि मला प्रियांनो नष्ट तर करणारच करणार, पण ते जे जळते बाण आहे ना त्याच्या आसपासचं देखील भरमावून टाकणार. म्हणजे काय? इथं जर अटॅक केला तर प्रियांनो, तो जो बोलणारा व्यक्ती आहे, तो जो वक्ता आहे, त्याचं जे ऐकणार आहे ते देखील भरमिष्ट होणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? हालेलुया, आम्हाला वचनाद्वारे मजबूत व्हायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का? म्हणून प्रियांनो, आम्हाला नेहमी काय करायचं आहे? या दृष्टाला ओळखणं गरजेचं आहे. का? कारण का तो प्रियांनो जो अटॅक करतो आमच्या फेथवर, तो जो अटॅक करतो आमच्या विश्वासावर, तो जो अटॅक करतो जो आमचा विश्वासाचा गड आहे त्याच्यावरच अटॅक करतो. आणि प्रियांनो, आज तुम्हाला मला माहित आहे किती जबरदस्त रीतीने त्याने विश्वासावर अटॅक केलेला आहे. जे लोक परफेक्ट नाहीत, जे विश्वासणारे परफेक्ट आहेत,
प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या, किती खतरनाक पद्धतीने गलत टीचिंग काय झालेली आहे संपूर्ण जगामध्ये. मग ती जिब्रिश असू द्यात, मग तो दशमांश असू द्यात, मग तो यहुदीवाद असू द्यात, मग तो प्रियानो ओनली जीसस असू द्यात, मग तो प्रियानो खरोखर आपण जर बघितलं तर माता येरुशलेम असू द्यात, मग तो कोणत्याही प्रकारे बिजली चमकी. हालेलुया. प्रियानो, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मूर्तीपूजा, आयडियल वर्शिप, कॅथलिक, हालेलुया, या लोकांना काय केलेलं आहे, या सैतानाने प्रियानो इथं भरमिष्ट केलं. आणि आज चुकीची डॉक्टरेन बायबलला सोडून प्रियानो काय करत आहे, सैतान त्याची खेळ खतरनाक पद्धतीने मंडळामध्ये खेळत आहे. आणि प्रियानो लोक सिद्ध नसल्यामुळं प्रियानो त्याला बळी पडत आहे. म्हणून प्रियानो थिओलॉजिकल ब्रेनवर हा सैतान अटॅक करत आहे. हालेलुया. आणि आज सोशल मीडिया म्हणजे तुमचा फेसबुक असू द्यात, यूट्यूब असू द्यात, इंस्टाग्राम असू द्यात, प्रियानो व्हॉट्सअप असू द्यात, वेगवेगळ्या पद्धतीने प्रियानो तो काय करत आहे, चुकीचं शिक्षण घेऊन लोकांना काय करत आहे, चुकीचं शिकवत आहे. लोक लीडर्स लाच काय करत आहे, बहकावत आहे. म्हणून प्रियानो आम्हाला काय करायचं आहे, या 2026 मजबूत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जे जळते बाण निघतील ना बास ऑन द स्पॉट, तिथं तुम्हाला मला अटॅक करावं लागणार. म्हणजे काय, वचनाद्वारे योग्य शिक्षण घेऊन प्रियानो ते जळते बाण तुम्हाला डिस्ट्रॉय करावं लागणार. मग ते अन्य भाषेचे असू द्या, डिस्ट्रॉय करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग प्रियानो यहुदीवादचे डिस्ट्रॉय करा. हालेलुया. मग प्रियानो ओनली जीसस डिस्ट्रॉय करा. हालेलुया. मग माता येरुशलेम तिथलच्या तिथंच डिस्ट्रॉय करा. का, वचनच काढून दाखवायचं, बाज, विषय समाप्त. हालेलुया. योग्य कॉन्टॅक्ट मध्ये हे जर केलं तर प्रियानो हे जळते बाण तुम्हाला मला इझिली काय होतील, डिस्ट्रॉय करता येतील. कारण का प्रियानो, आज तुम्हाला मला हे समजणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट प्रियानो या गोष्टी तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. म्हणून एक कल्ट टीचिंग जे आहे आज टॉपवर आहे. का, कारण का लोक सर्व सिद्ध होत नाही. हे कल्ट टीचिंग काय आहे, टॉपवर आहे, पिकवर आहे. कारण का लोक सर्व सिद्ध होत नाही. परंतु प्रियानो आज तुम्हाला आणि मला सर्व सिद्ध होणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रियानो आम्हाला थंड व्हायचं नाही. हालेलुया. विश्वासामध्ये कमजोर नाही व्हायचं. आम्हाला विश्वासामध्ये मजबूत राहायचं आहे. आम्हाला थंड व्हायचं नाही. का, कारण का जे भरमिष्ट झालेले आहेत ते ऍक्च्युली थंड होते. म्हणजे काय, ते फक्त डिपेंड पास्टरांवर, ते फक्त डिपेंड वर्शिपवर, ते फक्त डिपेंड प्रियानो काय आहे, ईसीजी ख्रिश्चन. म्हणजे काय, ख्रिसमस आला देव बाप्पा, हालेलुया, त्याच्यानंतर ईस्टर आला देवदेव करायचं, प्रियानो गुड फ्रायडेला देवदेव करायचं, बाकी इतर वेळेस काही घेणं देणं नाही. प्रियानो असे लोक भरमावले जातात आणि प्रियानो या सैतानाचं शिकार बनून प्रियानो काय होतात, भरमावले जातात आणि नंतर त्यांचं जीवन थंड पडायला लागतं. म्हणजे काय प्रियानो, संकट येतात, दुःख येतात, क्लेश येतात आणि मग हे लोक हादरले जातात. अरे मी देवदेव करतोय पण मला देव काय रिस्पॉन्स करत नाही. मी देवदेव करतोय पण मला काय खरोखर देव काय करत नाही, की मला खरोखर सहाय्य करत, मदत करत नाही. अशा पद्धतीने चुकीच्या शिक्षणाद्वारे लोक वाढवून थंड पडतात आणि प्रियानो त्या सैतानाचं शिकार होतात. आणि म्हणून ज्यांचं टीचिंग हलतं ना प्रियानो, खरोखर आम्हाला कळतं की त्यांचा बेस काय आहे, एकदम लूज. त्यांचा बेस काय आहे, त्यांची बुनियाद शिक्षाच त्यांची गलत आहे. आणि म्हणून आज मसीह मंथन बैठक प्रियानो ही बुनियादी शिक्षा आहे ना तीच मजबूत करायचं काम करत आहे. जी खरी शिक्षा आहे ना, जो फाउंडेशन आहे ना तोच मजबूत करायचं काम आज करत आहे. आणि म्हणून प्रियानो आम्हाला काय करायचं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आम्हाला प्रियानो हलगर्जी पद्धतीने देवाला अजिबात घ्यायचं नाही. आम्हाला मजबूतीने देवामध्ये वाढायचं आहे. आणि म्हणून प्रियानो आज सैतान फक्त आणि फक्त ब्रेनवर अटॅक करत आहे. आज सैतान फक्त एवढाच त्याला पोषण पाहिजे, बाकी काय नाही. आणि तो जर भेटला
तर प्रियांनो तो खतरनाक पद्धतीने गडबड करून टाकतो. ब्रेन जर बिथरला ना प्रियांनो, पूर्ण शरीर बिथरलं. हालेलुया. ब्रेन जर बिथरला ना तर तुमचं शरीर सगळं काय होतं, बिथरून जातं. आणि मग प्रियांनो हा सैतान तुमच्याद्वारे खतरनाक पद्धतीने अटॅक करतो. शिक्षणावर चुकीच्या गोष्टीद्वारे भरमावलं जातं. मेंदू प्रियांनो तो खराब करून टाकतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, आपलं डोकं, आपलं मेंदू, आपलं स्पिरिच्युअल ब्रेन आम्हाला काय करायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे देवाच्या वचनामध्ये. आम्हाला काय करायचं आहे, याला कमजोर करून उपयोग नाही, याच्यामध्ये गडबड करून उपयोग नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला योग्य शिक्षणामध्ये आज वाढणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून या सैतानाचे जळते बाण तुम्हाला आणि मला नष्ट करता येतील. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही बघतो देवाने काय केलं, ही सृष्टी निर्माण केली, त्यावेळेस देव बोलला. पक्षी, आकाश, तारे, सूर्य, प्रियांनो पूर्ण गॅलेक्सी, समुद्र, समुद्रातील सर्व जलचर, देव बोलला आणि त्या गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड. परंतु मनुष्य कुठून आलाय? मनुष्य आलाय मातीतून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याला मातीतून म्हणजे आमचा ब्रेन जो आहे, तर तो प्रियांनो काय आहे? हालेलुया. तो मातीतून आहे. त्याची उत्पत्ती जी आहे तर ती काय आहे? मातीतून आहे. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे, की सगळं देवाने काय केलं, बोलला आणि झालं. परंतु मनुष्य आणि प्रियांनो काय आहे, झाड पौधे हे जे आहेत मातीतून उगवलेले आहेत. हालेलुया. आणि मनुष्याला मातीमधूनच बनवलेला आहे. मग या मातीचा एक नियम आहे. हालेलुया. या मातीचा काय एक लॉ आहे, या मातीचा एक कानून आहे. काय? जसं पेराल तसंच उगवणार. हालेलुया. म्हणून आम्ही प्रियांनो या मातीमधून आलेलो आहोत आणि या मातीचा नियम आहे, जसं पेराल तसंच उगवल. म्हणून आज आम्ही आमच्या ब्रेनमध्ये काय पेरत आहोत, आज आमच्या ब्रेनमध्ये आम्ही कोणती शिक्षा घेत आहोत, आज आम्ही कोणत्या पद्धतीने, आम्ही साध्या पद्धतीने का प्रियांनो देवाच्या अद्भुत हालेलुया शिक्षणामध्ये तुम्ही आणि मी वाढत आहे. आपण एक वचन वाचूयात. उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 11 वचन. काय म्हटलेलं आहे? तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती व आपापल्या परीने सबीज देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजो. आणि तसे झाले. प्रियांनो काय आहे? देव बोलला आणि या गोष्टी झाल्या. आणि जे काही पेड पौधे किंवा जी हिरवळ हे सगळं मातीतून उगवलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मनुष्य देखील काय आहे प्रियांनो? मातीतून आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला समजणं गरजेचं आहे, की ही जी माती आहे याच्यामध्ये जे पेराल तेच उगवणार. जर चुकीचं शिक्षण आम्ही प्रियांनो या ब्रेनमध्ये पेरलं तर प्रियांनो चुकीच्याच गोष्टी सगळ्या काय होणार? तयार होणार. का? कारण या मातीचा एक नियम आहे, एक कानून आहे, एक लॉ आहे. जसं पेरणार तसंच उगवणार. हालेलुया. जे पेरणार तेच फळ तुम्हाला आणि मला मिळणार. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला गलतीकरास पत्र याचा 6 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देखील हेच म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. प्रियांनो खरोखर मातीचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार. म्हणून फसायचं नाही. हालेलुया. चुकीच्या शिक्षणाला बळी पडायचं अजिबात नाही. तर प्रियांनो तुम्हाला आणि मला एकच समजणं गरजेचं आहे, की तुम्ही आणि मी जे पेरणार तेच उगवणार. म्हणून आम्ही देवाची योग्य वचनच, खरी शिक्षाच आमच्या ब्रेनमध्ये पेरूयात, जेणेकरून ती त्याच पद्धतीने उगल. आमचे लेकरं असू द्यात, आम्ही असू द्यात. प्रियांनो आम्ही ज्यांना लीड करत आहेत ते आमचं हाऊस ग्रुप, चर्च, जे काही प्रियांनो देवाने मला दिलेलं आहे त्याला आम्ही काय करूयात प्रियांनो? योग्य पद्धतीनेच देवाची वचनं खऱ्या शिक्षणाने योग्य कॉन्टेक्स्ट मध्येच पेरूयात, जेणेकरून प्रियांनो काय होईल? हालेलुया. तेच फळ आम्हाला काय होईल? कापणी. आज प्रियांनो खरोखर या गोष्टी
खूप आणि खूप महत्वाच्या आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहित आहे की मत्ते याचा 13वा अध्याय, मत्ते याचा 13वा अध्याय आणि वचन आहे मत्ते 13 आणि वचन आहे 25. तर या ठिकाणी खरोखर काय म्हटलेलं आहे, लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गावामध्ये निधन पेरून गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का? कारण का प्रियांनो, या ठिकाणी सिनारिओ काय आहे की चांगल्या जमिनीमध्ये काय झालेलं आहे प्रियांनो, हालेलुया, की चांगलं बी देखील पेरलेलं आहे. आणि त्याच वेळेस प्रियांनो काय झालेलं आहे की लोक झोपेत असताना, म्हणजे लोक झोपेत असताना म्हणजे काय प्रियांनो, या ठिकाणी त्या सैतानाला स्पेस मिळालेला आहे. झोपेत असताना म्हणजे काय, आज लोक कॉम्प्रोमाइज जीवन जगत असताना प्रियांनो हलगर्जी पद्धतीने, हालेलुया, असं पण चालतं आणि तसं पण चालतं. आणि प्रियांनो याच्यामध्ये काय होतं, सैतान झोपेत काय होतो, ते बीज, ते निधन किंवा प्रियांनो खरोखर चुकीच्या शिक्षण पेरून जातो. आणि ते पेरल्यामुळं काय होतं प्रियांनो, की त्याचंच पीक पुढे येतं. हालेलुया, त्याच निधनाचं पुढं काय होतं प्रियांनो, ते त्या संपूर्ण पिकाची वाट लावतं. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला माहित आहे, आज काय आहे प्रियांनो, ख्रिसमस आत्ताच आम्ही बघितला होऊन गेलेला आहे. काय झालं प्रियांनो, ख्रिसमस ट्रीला लोकांनी खूप मोठं, हालेलुया, काय जबरदस्त डेकोरेशन केलं होतं. त्याच्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो सांता क्लॉज, जबरदस्त त्याला सजवलं होतं. काहीही कनेक्शन नाही ख्रिसमसची त्याच्याशी. हालेलुया, ख्रिसमस प्रियांनो आज काय करत आहे की सांता क्लॉज आणि प्रियांनो ख्रिसमस ट्री देवाची महिमा चोरायचं काम करत आहे. हे निधन पेरलं कोणी प्रियांनो, ते लोक झोपेत असताना, म्हणजे काय, हलगर्जी पद्धतीने देवाला त्यांनी घेतलं. आणि प्रियांनो सैतानाने त्याची बाजी मारली. लोक झोपत असताना निधन पेरून गेले. आणि प्रियांनो आज किती जबरदस्त पद्धतीने हे ख्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज हा फॉर्मला आलेला आहे. प्रियांनो ख्रिस्ताला कोणीही दुय्यम स्थान, हालेलुया. आणि यांना कोणत्याही मॉलमध्ये जा, कोणत्याही चर्चमध्ये जा, कुठेही जा, हे पहिले फोकस, हालेलुया. काय संबंध आहे, हे चुकीचं शिक्षण. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं, ख्रिसमस सेलिब्रेट करणाऱ्यांनी ख्रिस्ताला समोर ठेवायचं, ख्रिस्ताला काय करायचं, सेंटर ठेवायचं, ख्रिस्ताला आद्य स्थान द्यायचं, बाकीच्यांना अजिबात नाही. अरे ज्याचा फायदाच नाही त्याला कशाला ठेवताय मध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिसमस बुद्ध्याला तिकडच पडू द्या, हालेलुया, आणि ख्रिसमस ट्रीला देखील तिकडच पडू द्या. ते सुपरस्टिशियस गोष्टी आम्हाला नकोच, हालेलुया. म्हणून चुकीचं शिक्षण आम्हाला कधीही घ्यायचं नाही, तर योग्य शिक्षण. म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी गाफील राहून उपयोग नाही. का? कारण का सैतान तुमच्या इथंच काम करतो. आमचा ख्रिस्तच सेंटर झाला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्तच सेंटर झाला पाहिजे, हालेलुया, ख्रिसमसचा. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. का? कारण का जर आम्ही गाफील राहिलो तर तो सैतान बसलेला आहे निधन पेरण्यासाठी. आम्ही जर गाफील राहिलो तर चुकीचं शिक्षण पेरायला सैतान बसलेलाच आहे, हालेलुया. चान्स भेटला का तो घाणेरडं टीचिंग पेरायला तो डान्स मारून मोकळा होतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला अजिबात चान्स द्यायचा नाही. आणि प्रियांनो त्या सैतानाला, त्या चुकीच्या शिक्षणाला अजिबात तवज्जो द्यायचा नाही. प्रियांनो या गोष्टी तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून चांगलं बी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या ब्रेनमध्ये, आमच्या स्पिरिच्युअल प्रियांनो ब्रेनमध्ये तो पेरतो. परंतु सैतान प्रियांनो तो काय करतो, चुकीचं शिक्षण. म्हणजे ख्रिस्त देखील चांगलं बीज पेरतो आणि सैतान देखील घाणेरडं बीज पेरतो. आणि त्याद्वारे प्रियांनो तुम्हाला आणि मला चॉईस
ही जमली पाहिजे. तुम्हाला आणि मला या गोष्टी जमल्या पाहिजे. योग्य शिक्षणाद्वारे वाढणं तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. का? कारण आमचा देव कंपल्शन करत नाही. आमचा देव तुम्हाला आणि मला फ्रीडम देतो. परंतु प्रियानो, याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीच्या शिक्षणामध्ये वाढावं. तर आम्ही मजबूतीने वाढणं फार आणि फार गरजेचं आहे. म्हणजे प्रियांनो, आम्हाला देवाला सिरियसली बघणं, सिरियसली त्याच्या वचनाचा तवज्जू आम्हाला घेणं, प्रियांनो सिरियसली त्या परमेश्वरामध्ये वाढणं फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून चुकीचं बीज जर पेरलं तर चुकीचं फळ येणार. आणि म्हणून प्रियांनो, खरोखर वचन मत्ते याचा 7वा अध्याय आणि 17वं वचन देखील खूप सुंदर रीतीने म्हणतं काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते व वाईट झाडाला वाईट फळ येते. प्रियांनो, या तुम्हाला गोष्टी मला समजणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, यासाठी आम्हाला काय करावं लागणार? चांगलं बीज म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे जे शिक्षण आहेत, वचन आहेत, योग्य कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, ते तुम्हाला आणि मला शिकणं फार आणि फार गरजेचं आहे. प्रियांनो, खरोखर जर ज्या वेळेस एखादा नवीन व्यक्ती ख्रिस्तामध्ये येतो तर प्रियांनो काय आहे की तो नवीन एक प्रकारे आत्मिक जन्म घेणाऱ्यासारखा आहे. म्हणजे प्रियांनो, नुकताच त्याने ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारला, त्याचा उद्धार झाला. आणि प्रियांनो, तो काय आहे? एक बालकाप्रमाणे किंवा जस्ट तो काय झालेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने ग्रहण केलेला आहे. त्याने विश्वासाद्वारे बाप्तिस्मा घेऊन स्वतःला डिक्लेअर केलेला आहे की प्रियांनो, या पद्धतीने तर तो स्पिरिच्युअल बेबी आहे. हालेलुया. किंवा तो स्पिरिच्युअल काय आहे? हालेलुया, प्रेज लॉर्ड. त्याचा नवीन जो ख्रिस्तामध्ये जन्म झालेला आहे की जसं प्रियांनो, योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येऊ शकत नाही. हालेलुया. म्हणजे काय? येशू ख्रिस्तामध्ये हालेलुया जन्म घेणं प्रियांनो म्हणजे काय? की तुम्ही आणि मी ज्यावेळेस येशू ख्रिस्तामध्ये जन्म घेतो त्यावेळेस आमचं ब्रेन पूर्ण क्लिअर असतं. आणि त्या ब्रेनमध्ये प्रियांनो आम्हाला जो कुणी जे काही पेरतो, फॉर एक्झाम्पल योग्य शिक्षण जर पेरलं तर तो योग्य फळ घेऊन येणार. त्याने जर योग्य गोष्टी शिकत गेला तर तो सर्व सिद्ध होणार. त्याने जर योग्य खऱ्या शिक्षणाला जर अटॅच जो राहिला आणि वचन शिकत गेला तर तो सर्व सिद्ध होणार. परंतु प्रियांनो, जर चुकीचं शिक्षण घेतलं तर, हालेलुया, जर कल्ट टीचिंग मध्ये तो गेला तर प्रियांनो काय होईल? त्याचा नाश होईल. हालेलुया. आणि तो जे काही शिकणार त्याच पद्धतीने तो बिहेव करणार. म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की तुमच्या आणि माझ्या ब्रेनवर जो काम करतो तो म्हणजे देव देखील करतो आणि सैतान देखील करतो. परंतु आम्हाला देवाच्या गोष्टी ओळखून देवाला प्रतिसाद करायचा आहे आणि चुकीच्या गोष्टी ओळखून त्याला, तुम्हाला आणि मला, जसा ख्रिस्ताने त्याला त्या सैतानाला म्हटलं की सैतान गप्प राहा, हालेलुया, तुझा देव परमेश्वर यालाच नमन करायचं. हालेलुया. तू केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनानेच केवळ हालेलुया काय होऊ शकतो? जगू शकतोस. प्रियांनो, खरोखर या प्रकारचं टीचिंग, या प्रकारचं वचन आम्हाला योग्य रीतीने त्या सैतानाच्या तोंडावर मारता आलं पाहिजे. तर तुम्ही सर्वसिद्ध, तर तुम्ही योग्य पद्धतीने काय होऊ शकता? मजबूतीने वाढू शकता. म्हणून कल्ट टीचिंगला प्रियांनो आम्हाला कधीही लक्षात ठेवायचं, तवज्जो द्यायचं नाही. योग्य शिक्षणालाच आम्हाला काय करायचं आहे? हालेलुया, साथ द्यायची आहे आणि प्रियांनो परिपूर्ण व्हायचं आहे. का? कारण का जे सीड आहे प्रियांनो, योग्य वचनाचं जर आम्ही आमच्या मेंदूमध्ये पेरलं तर त्याचं योग्य कापणी होणार. आज प्रियांनो किती घाणेरड्या गोष्टी मंडळीमध्ये चाललेल्या आहेत. चुकीचं शिक्षण पेरलं आणि ते चुकीचं चालू आहे. आज प्रियांनो खरोखर बऱ्याच जणांनी ख्रिसमस दारू पिऊन पार्ट्या करून आनंद केला. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण हे चुकीचं आणि घाणेरडं टीचिंग आहे. हालेलुया.
तर खरं टीचिंग काय आहे? ज्यांनी या ख्रिसमसचा फायदा सुवार्ता कार्यासाठी आणि खरं टीचिंग पेरलं, तर प्रियानो त्यांनी खरा ख्रिसमस सेलिब्रेट केलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून योग्य सीड्स तुम्ही आणि मी ज्याला देतो, हालेलुया, प्रेज लॉर्ड, म्हणजे काय? आमचं ब्रेन आम्ही ज्याला खुलं करतो तो येऊन पेरून जातो. म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आहे की आम्ही काय ऐकत आहे आणि काय नाही, हे तुम्हाला मला समजणं फार आणि फार गरजेचं आहे. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन, इफिस 4 आणि वचन या ठिकाणी 13 मध्ये काय म्हटलेलं आहे? देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची परिपूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेत प्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. हालेलुया. परिपूर्ण होण्यासाठी, हालेलुया, परिपूर्ण होण्यासाठी प्रियांनो तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्ताने विश्वास, हालेलुया, आणि त्याच्या संबंधाने परिपूर्ण ज्ञानाप्रत तुम्ही आणि मी जावं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मनुष्यपणाप्रत, प्रौढ मनुष्य. देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी बालक राहावं. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी प्रौढ व्हावं. हालेलुया. तुम्ही आणि मी मॅच्युअर व्हावं. तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताच्या पूर्णतेप्रत प्रियांनो तुम्ही आणि मी तयार व्हावं, जेणेकरून प्रियांनो खरोखर तुम्ही आणि मी योग्य पद्धतीने सिद्ध होण्याचं काम करावं. प्रियांनो ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो इफिसकरास पत्रामध्ये पाऊल तुम्हाला आणि मला एनकरेज करत आहे की तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये सर्व ज्ञानाने, सर्व शिक्षणाने, सर्व गोष्टींनी परिपूर्णतेप्रत, हालेलुया, म्हणजे पूर्णता तुमच्या आणि माझ्या अंगी असावी. सिद्ध होण्यासाठी प्रियांनो तुम्ही आणि मी तयार व्हावं. आणि म्हणून प्रियांनो जो व्यक्ती सर्वसिद्ध आहे, जो व्यक्ती सिद्ध आहे, प्रियांनो त्याला कोणीही बहकवू शकत नाही. म्हणून प्रियांनो पौलाची इच्छा आहे खरोखर इफिस 4 आणि प्रियांनो 13 वचनामध्ये परिपूर्ण आणि सर्व सिद्ध तुम्ही आणि मी व्हावं. ज्यावेळेस तुम्ही आणि मी परिपूर्ण, त्यावेळेस प्रियांनो खरोखर आम्ही काय आहोत? कोणत्याही गलत टीचिंगला तवज्जो अजिबात देणार नाही. कोणत्याही भरमावण्याद्वारे आम्ही कधीच भरमावलं जाणार नाही. आणि म्हणून आम्ही बालक नाही पण सर्व सिद्ध बनावं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर प्रियांनो जेणेकरून काय म्हटलेलं आहे या ठिकाणी इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 14 वचन मध्ये, यासाठी की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणी रूपी वाऱ्याने हेलकवणारे व फिरवणारे असे होऊ नये. प्रियांनो कुणीही तुम्हाला बहकावणारं, हेलकावणारं चुकीच्या शिक्षणामध्ये प्रियांनो तुम्ही आणि मी वाढू नये. म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला बाळासारखं नाही तर सर्व सिद्ध बनायचंय. हे कोण म्हणत आहे? पाऊल. हालेलुया. जो अन्य जातीचा फाउंडर आहे, जो ज्याने प्रियांनो तुमच्या आणि माझ्या मध्ये प्रियांनो खतरनाक अशी सेवकाई केली, तो पाऊल म्हणत आहे तुम्ही बाळासारखं वाहू नये तर तुम्ही सर्वसिद्ध व्हावं. जेणेकरून प्रियांनो का? कारण का बालक हा सर्वसिद्ध होऊ शकत नाही. बालक कोणत्याही टीचिंगला प्रियांनो काय होऊ शकतो? हालेलुया, तो सामोरं जाऊ शकतो. म्हणून आम्हाला बालक राहायचं अजिबात नाही. तुम्हाला आणि मला सर्वसिद्ध व्हायचं आहे प्रियांनो, जेणेकरून आम्हाला काय व्हावं? प्रियांनो आम्ही इतक्या दिवसामध्ये गुरु व्हायला पाहिजे होतं. हालेलुया. आज आम्ही अनेक वर्षापासून काय आहेत? विश्वासी आहेत. अनेक वर्षापासून प्रियांनो माझ्या गावाला जर गेलात तर प्रियांनो काय आहे? अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या गेल्यात. हालेलुया, ख्रिश्चन आहेत प्रियांनो. पण सर्व सिद्ध होणं हे फार गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला इतक्या दिवसामध्ये खरोखर काय व्हायला पाहिजे होतं? प्रियांनो तुम्ही गुरु व्हायला पाहिजे होतं. कोण म्हणतं? पाऊल म्हणतो. कुठं म्हणतो? इब्रिकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे?
वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मूळ अक्षरे पुन्हा कुणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. हालेलुया. पाऊल म्हणतो, इतक्या दिवसात तुम्ही सर्वसिद्ध, इतक्या दिवसात तुम्ही गुरु, इतक्या दिवसात तुम्ही टीचर व्हायला पाहिजे होतं. बायबलच्या वचनाद्वारे एवढं परिपूर्ण व्हायला पाहिजे होतं की अनेकांना तुम्ही टीच करणारे व्हायला पाहिजे होते, परंतु तुम्ही गाफील पद्धतीने राहिलात, चुकीच्या शिक्षणामध्ये राहिलात आणि कोणी येऊन तुम्हाला भरमावलं. म्हणून प्रियांनो, तो म्हणतो तुम्हाला दुधावरच जगायची सवय लागली, जड अन्न पचत नाही. प्रियांनो, आज तुम्हाला मला सर्व सिद्ध बनणं गरजेचं आहे. जर सर्व सिद्ध झालो तर चुकीच्या शिक्षणाला तुम्ही धुडकावणार, चुकीच्या शिक्षणाला तुम्ही कधीही तवज्जू देणार नाही, तर तुम्ही त्याला काय करणार, नेस्त नाबूद करणार, बरखास्त करून टाकणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून सर्व सिद्ध बनायचंय, म्हणून तुम्हाला मला गुरु व्हायचंय, म्हणून तुम्हाला मला परिपूर्णतेप्रत जायचंय, जेणेकरून आम्हाला कोणी बळकावणार नाही, जेणेकरून आमच्या प्रियांनो या स्पिरिच्युअल ब्रेन बरोबर कोणी खेळणार नाही. म्हणून आम्हाला सर्व सिद्ध होणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो या गोष्टी तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, खरोखर इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि प्रियांनो 16 आणि 17 वचनामध्ये खूप सुंदर असं म्हटलेलं आहे की वेळेचा सदुपयोग करा. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? इफिसकरास पत्र 5वा अध्याय 16 आणि 17 मध्ये, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रियांनो, तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे. दिवस खूप वाईट आहे. 2026 आणि इथून पुढे येणारे प्रत्येक वर्ष खूप डेंजर असणार आहे विश्वासणाऱ्यांसाठी. म्हणून तुम्हाला आणि मला वेळेचा सदुपयोग करायचा. म्हणजे काय? तुम्हाला सर्व सिद्ध प्रत जायचं आहे, तुम्हाला परिपूर्णतेप्रत जायचं आहे. देवाने शिक्षण दिलेलं आहे, देवाने त्याचं टीचिंग दिलेलं आहे. खऱ्या शिक्षणाद्वारे तुम्ही आणि मी वाढून प्रियानो परिपूर्ण होणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला कुणीही बहकावू नये, असं देवाची इच्छा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि प्रियानो, पाऊल या ठिकाणी म्हणतो की तुम्ही मूर्खासारखं होऊ नका. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ काय? मूर्खाला कोणीही बहकावू शकतो, मूर्खाला, निर्बुद्धाला कोणीही काय करू शकतो? बहकावू शकतो, चुकीचं शिक्षण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि प्रियांनो तो भरमावला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला सर्व सिद्ध व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुणीही भरमावू शकत नाही. देवाच्या वचनापासून तुम्हाला कुणी लांब नेऊ शकत नाही. देवाच्या योग्य टीचिंग मध्ये प्रियांनो तुम्ही आणि मी वाढू शकतो. आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करायचा. म्हणजे काय? ही वेळ प्रियांनो तुमच्याकडे माझ्याकडे आहे, खऱ्या शिक्षणाद्वारे वाढणं, योग्य कॉन्टॅक्ट मध्ये बायबल वाचणं, जेणेकरून वेळेचा सदुपयोग करून आम्ही सिद्ध बनू शकतो. आणि जर आम्ही सिद्ध बनलो तर प्रियांनो खरोखर तुम्हाला कोणीही बहकावणार नाही. हालेलुया. म्हणजे जो निर्बुद्ध आहे त्याच्यासाठी दिवस खूप वाईट आहे. हालेलुया. जो सर्व सिद्ध नाही त्याच्यासाठी दिवस खूप वाईट आहे. हालेलुया. जसं वारा येईल तो तसा वाहिला जाईल. हालेलुया. जसं प्रियांनो खरोखर जसं त्याला टीचिंग देण्यात येईल तो तसा वाहवत जाणार. म्हणून तुम्हाला आणि मला सर्व सिद्ध बनणं गरजेचं आहे, वेळेचा सदुपयोग करायचा आहे. आणि प्रियांनो मूर्खासारखं नाही, तर प्रियांनो तुम्हाला आणि मला काय व्हायचं आहे? प्रभूची इच्छा काय आहे हे तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे. काय आहे प्रभूची इच्छा? प्रभूची इच्छा ही आहे की त्या दृष्टाचे जळते बाण नेस्त नाबूद करायचे. काय प्रभूची इच्छा आहे? की तुम्ही आणि मी शस्त्र सामग्री धारण करून प्रियांनो काय करायचं आहे? तुम्हाला आणि मला तयार राहायचंय. का? कारण का आमची, हालेलुया, आमचं मन ही काय आहे? युद्धभूमी आहे. हालेलुया. आणि त्या युद्धभूमीवर तुम्हाला आणि मला मजबूत कपडे घालून, हालेलुया, प्रेज लॉर्ड, योग्य कपडे घालून तुम्हाला आणि मला उभं राहायचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय म्हटलेलं आहे? की तुमच्या आणि माझ्या ठाई योग्य जर कपडे असतील तर प्रियांनो काय होईल? की तुम्ही आणि मी टिकू शकतो. जर तुमच्या आणि माझ्या ठाई जर योग्य कपडे नसतील तर तो देव देखील तुम्हाला आणि मला विचारणार नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी
जर ती शस्त्र सामग्री, एफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय, आणि प्रियानो जर तुम्ही आणि मी बघितलं की खरोखर 10 ते 17 या वचनापर्यंत तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणची जी शस्त्र सामग्री आहे ती तुम्हाला आणि मला धारण करायची आहे. आणि ती जर धारण केली तर प्रियानो तुम्हाला कोणीही बहकावू शकत नाही. आणि प्रियानो खरोखर हे जर कपडे, ही जर शस्त्र सामग्री ऍज ख्रिश्चन सोल्जर म्हणून किंवा येशू ख्रिस्ताचे जर फॉलोअर किंवा येशू ख्रिस्ताचे जर सोल्जर म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी जीवन जगत आहे तर ही शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो जर ती शस्त्र सामग्री तुम्ही आणि मी धारण केली नाही तर प्रियानो तुमचं आणि मला, हालेलुया, कोणीही बहकावू शकतं. कोणीही तुम्हाला आणि मला काय करू शकतं, हालेलुया, की नेस्त नाबूद करू शकतं. आणि प्रियानो कपडे हे तुम्हाला पवित्र तर घालावंच लागणार. हालेलुया, तुम्हाला शस्त्र सामग्री तर धारण करावीच लागणार, नाहीतर येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचूयात, मत्ते याचा 22वा अध्याय, आणि वचन आहे मत्ते 22:12. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्याला तो म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोषक न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्हाला मला माहित आहे की प्रियांनो काय आहे की लग्नाच्या मेजवानीमध्ये देवाने ज्या लोकांना बोलवलं होतं किंवा त्या अधिकाऱ्याने ज्यांना बोलवले होते ते आले नाही. ते म्हटले की मला माझं काम आहे, हे आहे. काय केलं त्या माणसाने, जे रस्त्यावर लोक होते त्यांना सांगितलं आणि प्रियांनो त्यांना पोशाख देऊन काय म्हटलं की तुम्ही माझ्या मुलाच्या, हालेलुया, काय करा, लग्नाला या आणि त्या मेजवानीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. प्रियांनो अनेक लोक आले, त्यांनी पोशाख घालून आले, परंतु प्रियांनो हा जो व्यक्ती आहे तर त्याने तो काय केला, तो पोशाख घातला नाही, म्हणजे देवाच्या गोष्टींना तवज्जो दिला नाही. त्याने ते पवित्र वस्त्र त्याने घातले नाही. आणि प्रियांनो या ठिकाणी 12 मध्ये काय म्हटलेलं आहे, त्याला तो म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालताच कसा शिरलास? त्याला काही उत्तर देवा. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, त्याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधार कोठडीत टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल. प्रियांनो आज तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. आज तुम्हाला मला ते देवाने दिलेले कपडे जर घातले तरच देव तुमचं आगत आणि स्वागत करणार आहे. जर तुम्ही ते कपडे घातले नाही, ती सिद्धता तुम्ही जर पायी चढवली नाही तर प्रियांनो देव तुम्हाला मला ओळखू शकत नाही. आपण एक वचन वाचूयात, प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 13व्या आणि 14व्या वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे, मी तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? मी त्यांना म्हटले, प्रभो हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेले आहेत. प्रियांनो शुभ्र वस्त्र झगे जो घातलेला आहे त्यालाच प्रियांनो स्वर्गात चान्स आहे. हालेलुया. तुम्ही जर योग्य देवाने दिलेला पोशाख जर घातला तरच देव तुम्हाला ओळखणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि प्रियांनो खरोखर एफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि या वचनामध्ये देखील खरोखर काय म्हटलेलं आहे की या वचनामध्ये देखील कपड्यांचा उल्लेख आहे, पण तो शस्त्र सामग्रीचा आहे. हालेलुया. वचन वाचूयात, एफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 13वा वचन. काय म्हटलेलं आहे, ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. आपल्याला या दिवसामध्ये प्रतिकार करता यावा, तुम्हाला आणि मला देवाच्या वचनामध्ये मजबूतीने वाढता यावं म्हणून प्रियानो तुम्हाला मला काय करायचं आहे, देवाची शस्त्र सामग्री धारण करायची. म्हणजे पोशाख हा घालायचाच आहे तरच तुमचा आणि माझा टिकाव आहे. म्हणून या 2026 मध्ये प्रियांनो तुमच्या आणि माझ्या ब्रेनवर अटॅक होणार आहे. म्हणून प्रियांनो आम्हाला देवाच्या वचनामध्ये मजबूतीने वाढायचं आहे. सर्व सिद्ध व्रत तुम्हाला आणि मला जायचं आहे, जेणेकरून त्या दृष्टाचे जळते बाण आणि या जगामध्ये टिकाव धरता यावा म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी देवाची शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही आणि मी टिकाव धरू शकतो, देवामध्ये मजबूतीने वाढू शकतो.
आणि सर्व सिद्ध होऊन देवाचं काम करू शकतो. तर प्रियांनो, खरोखर आम्हाला काय करायचं आहे, जे थिओलॉजिकल ब्रेन आहे, ईश्वर मीमांसात्मक मस्तिष्क, प्रियांनो, तुम्हाला आणि मला डेव्हलप करावं लागणार, मजबूतीने राहावं लागणार, वचनामध्ये तुम्हाला आणि मला मजबूतीने वाढावं लागणार, जेणेकरून त्या दृष्टाचे जळते पहा, जेणेकरून गलत टीचिंग प्रियानो तुम्हाला आणि मला विजवता येणं गरजेचं आहे, आणि करेक्शन करून प्रियानो त्याला प्रभूमध्ये खऱ्या पद्धतीने आणणं देखील गरजेचं आहे. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला खूप खूप आशीर्वादित करो आणि अद्भुत रीतीने देव तयार करो. देवबाप करो, खरोखर आम्हाला आशीर्वादित करो. आम्ही सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वर, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बाबा तुझ्या नावाला मान महिमा सन्मान युगानुग देतो की देवा, या सुंदरच्या समयामध्ये प्रभू येशू, खरोखर देवा, आम्ही आमचं थिओलॉजिकल ब्रेन होय प्रभू येशू, या खरोखर देवा या डोक्यामध्ये किंवा या ब्रेनमध्ये प्रभू येशू, खरोखर आम्ही देवाचे वचन योग्य फळ होय प्रभू येशू आम्ही ते टाकावं, जेणेकरून होय प्रभू येशू योग्य पद्धतीने खरोखर देवा त्याची कापणी आम्ही करू होय प्रभू येशू. आणि त्या सैतानाला खरोखर देवा त्याच्या घाणेरड्या टीचिंगला, त्याच्या खोट्या शिक्षणाला आम्ही कधीही बळी न पडता प्रभू येशू आम्ही खरोखर तुझ्या वचनाद्वारे त्याचा सामना करावा, त्याचे जळते बाण आम्ही नेस्त नाबूद करावे, नष्ट करावे. या पद्धतीने देवा या 2026 मध्ये देवा तू आम्हाला तयार कर आणि मजबूतीने वाढव. ही विनंती धन्यतारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणा पित्या. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.